13 फेब्रुवारी 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय महिला आणि बालिका विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. फेब्रुवारी 11. स्पष्टीकरण. विज्ञानातील महिला आणि बालिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी फेब्रुवारी 11 रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र हा दिवस विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रांत महिला आणि बालिकांचा समान सहभाग वाढवण्यासाठी साजरा करते. प्रश्न 2. नुकतेच कोणते राज्य भारताचे सर्वात मोठे लोकर उत्पादक राज्य म्हणून समोर आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. राजस्थान. राजस्थान राज्य माहिती. राजधानी जयपूर. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा. राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे. येथे लोकसभा 25, राज्यसभा 10 आणि विधानसभा 200 जागा आहेत. आता पाहू राजस्थानशी संबंधित इतर चालू घडामोडी. 81 वन्यजीव प्रजातींसह एक नवीन जैविक उद्यान राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात विकसित केले जाईल. राजस्थानचे कुंभलगड वन्यजीव अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. बामनवास कांकर पंचायत ही राजस्थानची पहिली पूर्णतः सेंद्रिय ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आली. राजस्थानने प्रादेशिक AI प्रभाव परिषदेचे आयोजन केले. राजस्थानने वैद्यकीय शिक्षणासाठी स्वास्थ्य संवाद लॉन्च केला आहे. राजस्थानचे सिलिसेड सरोवर भारताची 96वी रामसर साइट म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रश्न 3. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने लखपती बेटी या योजना सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. दिल्ली. स्पष्टीकरण. लखपती बेटी या योजना वर्ष 2026 मध्ये दिल्ली सरकारने सुरू केलेली एक बालिका कल्याण योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी मुलींना जन्मापासून ते शिक्षणाच्या विविध टप्प्यांपर्यंत एकूण 56,000 रुपयांची आर्थिक मदत हप्त्यांमध्ये दिली जाईल. पदवीचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर ही योजना परिपक्व होईल आणि लाभार्थीला 1 लाख रुपयांहून अधिक रक्कम प्राप्त होईल. प्रश्न 4. नुकताच ट्रान्सपेरन्सी इंटरनॅशनलद्वारे जारी करण्यात आलेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. डेन्मार्क. स्पष्टीकरण. ट्रान्सपेरन्सी इंटरनॅशनलद्वारे जारी करण्यात आलेला भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 एक चिंताजनक जागतिक चित्र सादर करतो. यावर्षी जागतिक सरासरी गुणांमध्ये घट नोंदवण्यात आली आहे आणि अत्यंत स्वच्छ श्रेणीत येणाऱ्या देशांची संख्याही कमी झाली आहे. अहवालानुसार डेन्मार्क पुन्हा एकदा अव्वल स्थानी कायम आहे. डेन्मार्क देशाबद्दल माहिती. राजधानी कोपनहेगन. चलन डॅनिश क्रोन. पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन. प्रश्न 5. नुकतेच 2 दिवसीय रोड टू AI इम्पॅक्ट समिट 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. नवी दिल्ली. प्रश्न 6. नुकताच भारत आणि कोणता देश स्थानिक चलनांमध्ये द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी सहमत झाले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मलेशिया. मलेशिया देशाबद्दल माहिती. राजधानी क्वालालंपूर. चलन मलेशियन रिंगीट. पंतप्रधान अनवर इब्राहिम. आता पाहू मलेशियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत आणि मलेशिया दरम्यान राजस्थानमध्ये हरिमौ शक्ती संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव झाला. आसियान शिखर परिषद 2025 चे आयोजन मलेशियामध्ये करण्यात आले. मलेशियाने जगातील पहिली AI संचालित बँक रॅड बँक लॉन्च केली आहे. मलेशियातील शाह आलम स्टेडियम पाडण्यात आले आहे. द्विपक्षीय हवाई सराव उदार शक्ती 2024 मलेशियामध्ये आयोजित करण्यात आला. सुलतान इब्राहिम इस्कंदर यांचा मलेशियाचे सम्राट म्हणून राज्याभिषेक करण्यात आला आहे. प्रश्न 7. नुकताच अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान बडी स्क्वॉड्रन नावाचा संयुक्त हवाई सराव सुरू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. दक्षिण कोरिया. स्पष्टीकरण. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या हवाई दलांनी प्योंगटेक येथील ओसान एअरबेसवर बडी स्क्वॉड्रन हा संयुक्त हवाई सराव सुरू केला आहे. या वर्षातील पहिला बडी स्क्वॉड्रन 9 ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ओसान एअरबेसवर आयोजित केला जात आहे.
दक्षिण कोरिया देशाबद्दल माहिती. राजधानी सोल. चलन दक्षिण कोरियन वॉन. अध्यक्ष ली जे म्यंग. आता पाहू दक्षिण कोरियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. दक्षिण कोरियाने जगातील पहिला व्यापक AI कायदा मंजूर केला. दक्षिण कोरिया अत्यंत शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र HwonMo-5 तैनात करणार आहे. भारत आणि दक्षिण कोरिया यांनी पहिला नौदल सराव INROKN केला. गौरांगलाल दास यांची दक्षिण कोरियात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांनी दक्षिण कोरियाच्या जेजू बेटाजवळ फ्रीडम एज लष्करी सराव केला. दक्षिण कोरियाने शाळांमधील वर्गामध्ये फोनवर देशव्यापी बंदी लागू केली आहे. दक्षिण कोरियाने 64 वर्षात प्रथमच नागरी संरक्षण मंत्री आहंग ग्यू बॅक यांची नियुक्ती केले आहेत. प्रश्न 8. नुकतेच बिहार विधानसभेत राष्ट्रीय ई-विधान ॲप्लिकेशन नेवाचे अनावरण कोणी केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. ओम बिर्ला. स्पष्टीकरण. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बिहार विधानसभेत राष्ट्रीय ई-विधान ॲप्लिकेशन नेवाचे अनावरण केले, ज्यामुळे कागदविरहित विधायी कामकाज शक्य होईल. प्रश्न 9. नुकतेच लॉन्च करण्यात आलेले माटी कथा कहे आणि बक्षी जगबंधू द ग्रेट कमांडर ही पुस्तके कोणाद्वारे लिहिली गेली आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. विश्वभूषण हरिचंदन. आता पाहू इतर महत्त्वाची पुस्तके. नवीन कुंडू यांनी लिहिलेल्या रिक्लेमिंग इन्क्रेडिबल या नवीन पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. द ग्रेट सॅक्शन्स हॅक हे पुस्तक उर्जित पटेल यांनी लिहिले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संथाली भाषेत भारताचे संविधान जारी केले. डॉक्टर सिकंदर कुमार यांनी लिहिलेल्या मोदी युगात भारताचे आर्थिक सक्षमीकरण या पुस्तकाचे विमोचन झाले. CP राधाकृष्णन यांनी सनातन संस्कृतीची अटल दृष्टी या पुस्तकाचे अनावरण केले. शिखर धवनचे आत्मचरित्र द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर प्रकाशित झाले. रिचा शर्मा यांनी लिहिलेल्या फाइंडिंग होम अगेन या कादंबरीचे विमोचन झाले. बर्जिस देसाई यांनी लिहिलेल्या मोदी का मिशन या पुस्तकाचे विमोचन झाले. प्रश्न 10. नुकताच कोणत्या राज्यात लिरिओथेमिस केर्लासिस नावाची नवीन ड्रॅगन फ्लाय प्रजाती शोधली गेली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. केरळ. स्पष्टीकरण. केरळने पुन्हा एकदा आपल्या समृद्ध जैवविविधतेने शास्त्रज्ञांना चकित केले आहे. राज्याच्या पश्चिम घाट क्षेत्रातून संशोधकांनी लिरिओथेमिस केर्लासिस नावाच्या नवीन ड्रॅगन फ्लाय प्रजातीचे अधिकृत वर्णन केले आहे. केरळ राज्य माहिती. राजधानी तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री पिनाराय विजयन. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर. येथे लोकसभा 20, राज्यसभा 9 आणि विधानसभा 140 जागा आहेत. आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी. केरळमध्ये AI वर आधारित आक्रमक वनस्पती ओळखण्यासाठी निओफाइट ID ॲप लॉन्च झाले आहे. केरळमध्ये ऑर्किडची नवीन प्रजाती शोधली गेली. केरळने बॅसिलस सबटिलिसला अधिकृतपणे आपला राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले आहे. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ आघाडीवर राहिले आहे. केरळने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी इरोनेट लॉन्च केले आहे. केरळमधील अर्लाम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले आहे. केरळच्या सबरीमाला श्रीधर्म संस्था मंदिरात मंडला पूजा आयोजित करण्यात आली. भारताचे पहिले 24 तास 7 दिवस ओपन नेटवर्क कोर्ट केरळच्या कोल्लममध्ये उघडले आहे. प्रश्न 11. नुकतेच कोणत्या देशातील अजगराने सर्वात लांब जंगली साप म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. इंडोनेशिया. स्पष्टीकरण. इंडोनेशियाच्या सुलावेसीमध्ये सापडलेल्या एका मादी रेटिक्युलेटेड अजगराला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने 7.22 मीटर लांबीसह आतापर्यंतचा सर्वात लांब जंगली साप म्हणून घोषित केले आहे. इंडोनेशिया देशाबद्दल माहिती. राजधानी जकार्ता. चलन इंडोनेशियन रुपया. अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो. येथील इतर तथ्ये. हा जगातील चौथा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेला देश देखील आहे. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह आहे. नारळ उत्पादनात इंडोनेशिया जगात अव्वल स्थानी आहे.
गरुड शक्ती युद्ध सराव भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सराव आहे. आता पाहू इंडोनेशियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. इंडोनेशियाच्या जावा बेटावर मोठी भूस्खलन दुर्घटना झाली. इंडोनेशिया, भारत आणि ब्राझीलसोबत ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेव्हर फंडमध्ये सामील झाला. ऑस्ट्रेलियाने इंडोनेशियासोबत नवीन सुरक्षा करारावर स्वाक्षरी केली आहे. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान 5वा समुद्र शक्ती नौदल सराव आयोजित करण्यात आला. अमेरिका आणि इंडोनेशियाने सर्वात मोठा सुपर गरुड शिल्ड सराव लॉन्च केला. ऑगस्ट 17 रोजी इंडोनेशियाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रश्न 12. नुकतेच लाईव्ह कनेक्ट नावाचे जगातील पहिले डॉक्टर लेड AI पॉवर्ड हेल्थकेअर इकोसिस्टम कोणत्या देशात लॉन्च करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत. महत्त्वाचे मुद्दे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत 80व्या स्थानावर राहिला आहे, तर सिंगापूर प्रथम स्थानी आहे. भारताचा साक्षरता दर वाढून 80.9% झाला आहे. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 98 झाली आहे. यात गोकुळ जलाशय, उदयपूर सरोवर, बोगाबील सरोवर, कोपरा जलाशय, सिलिसेड सरोवर, पाटणा पक्षी अभयारण्य आणि छरी दांडू यांचा समावेश आहे. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारत 151व्या स्थानावर राहिला आहे, तर नॉर्वे प्रथम स्थानी आहे. आता पाहू भारत संबंधित इतर चालू घडामोडी. 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात प्रस्तावित आहे. भारताची पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युअल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन अहमदाबादमध्ये सुरू करण्यात आली. भारत 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे आयोजन करेल. भारताच्या शास्त्रज्ञांनी सूर्याच्या प्रकाशावर चालणारे आणि स्वतः चार्ज होणारे ऊर्जा उपकरण विकसित केले आहे. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा 5G ग्राहक बेस असलेला देश बनला आहे. भारत पहिल्यांदाच विमर ट्रँगल मुत्सद्देगिरीमध्ये सामील झाला. भारताने हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र लॉन्च केले आहे. आता मागील प्रश्नाचे उत्तर. नुकतेच कोणत्या राज्याने पढाई विथ AI नावाचा शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, हिमाचल प्रदेश. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. ओडिशा सरकारने गुटखा, पान मसाला आणि तंबाखू उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. भारताने इंग्लंडचा पराभव करून ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2026 जिंकला आहे. कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले. ॲक्सिस बँकेने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विनाहमी रूफटॉप सोलर लोन लॉन्च केले आहेत. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपियन देश बनला आहे. प्रजासत्ताक दिन 2026च्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. अपार आयडी निर्मितीमध्ये छत्तीसगड आघाडीवर राहिले आहे. 95 देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे आयोजन भारत करेल. ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने रुबल नागी यांना सन्मानित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशने आपले पहिले आर्थिक सर्वेक्षण सादर केले. नागालँडमध्ये रुसोमा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला. 16.5% हिस्सासह गुजरात भारताचे नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवरहाऊस बनले आहे. 72व्या महिला सिनियर राष्ट्रीय कबड्डी टूर्नामेंट 2026चे विजेतेपद हरियाणाने इंडियन रेल्वेचा पराभव करून जिंकले. आंध्र प्रदेशात पिल्लू AIचा शुभारंभ झाला. देशातील पहिला पूर्णतः विमाकृत जिल्हा अलवर बनला आहे. जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच जगातील सर्वात जास्त R&D म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट संशोधन आणि विकास खर्च करणारा देश कोणता बनला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.